मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे। या ऐतिहासिक निर्णयाचे पडसाद आता संपूर्ण देशात उमटताना दिसतायत। याच निर्णयाच्या स्वागतासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भाजप महिला आघाडीच्या वतीनं एक भव्य रॅली काढण्यात आली आहे। नगराध्यक्षा सौ अपर्णा फुंकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली। महावीर चौक, मेन रोड, मोहन चौक आणि शहीद भगतसिंग चौक अशा प्रमुख मार्गावरून ही रॅली मार्गस्थ झाली। यावेळी महिलांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली आहे। या रॅलीमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षा सौ सारिका डागा, शहराध्यक्षा सौ भाग्यश्री मानकर, तालुकाध्यक्षा सौ श्रद्धा धोरण आणि सौ श्रद्धा जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या। या रॅलीचा समारोप टावर चौक येथील भाजप कार्यालयात करण्यात आला। महिला आरक्षणाच्या या निर्णयामुळे खामगावात आज महिला शक्तीचा एक वेगळाच उत्साह आणि आविष्कार पाहायला मिळाला। पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी नारी शक्ती वंदन हा जो अधिनियम बिल पास केलाय, त्याद्वारे भारताची जनता 50% महिला जनता आहे, त्यांना 33% आरक्षण आपल्याला मिळते। आतापर्यंत ग्रामपंचायत, नगर परिषद, त्याचप्रमाणे महानगरपालिकांमध्ये 33% आरक्षण हे महिलांसाठी होतच। मात्र ह्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेतही महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे। हा नारी शक्तीचा निश्चितच सन्मान आहे आणि ह्याद्वारे प्रत्येक नारीला आपल्या देशाच्या मोठ्या मोठ्या निर्णयांमध्ये सहभाग, आपलं मत, तिचं मत मांडण्याचा तिचा सहभाग आता वाढणार आहे। आणि मी सगळ्या महिलांच्या वतीने मोदीजींना आभार मानेन आणि त्यांचा धन्यवाद म्हणू इच्छिते की त्यांनी एका नारी शक्तीसाठी हा एवढा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। मी असं म्हणू इच्छिते की प्रत्येक महिला ही खूप तिच्यामध्ये एक ती सक्षम आहेच, पण तिला प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज असते। आणि आता या निर्णयाद्वारे तिला जर आरक्षण मिळणार आहे तर ह्याद्वारे तिची एक स्वतंत्रशी जागा त्या ठिकाणी तयार होणार आहे की जी तिथे उभी राहून, जिथे लढून ती तिथे नेतृत्व करू शकते सगळ्या महिलांचं आणि आपलं मत ठामपणे मांडू शकते। त्याद्वारे महिलांच्या समस्या देखील ती जास्त चांगल्या प्रकारे सोडवण्यात नक्कीच मदत करू शकते।